दरवाजाची आणि रंगमंचाची पूजा होते. नारळ वाढवला जातो आणि मग सर्व कलाकार मिळून नांदीच्या रूपानं या विश्वनाट्याच्या सूत्रधाराची स्तुती करत त्याला आवाहन करतात की हे परमेश्वरा, या सगळ्या विश्वाचं नाट्य चालवणारा तर तूच आहेस, परंतु आज नाट्य रूपानं आम्ही या रसिक प्रेक्षकांना स्थळ काळाच्या मर्यादेत जखडून ठेवणार आहे. लेखकानं पुरवलेल्या शब्दांना न्याय देत, दिग्दर्शकानं सांगितलेल्या हालचालींना अनुसरून या दृकश्राव्य खेळात प्रेक्षक संमोहित होऊ देत, नाटकाशी एकरूप होऊ देत. आणि त्यानंतर सुरू होतो कलाकार आणि प्रेक्षकांमधला संमोहित करणारा एक जादूचा प्रयोग. आज आपल्या चेहरा मोहरा या सदरात आपण ज्येष्ठ रंगकर्मी श्री अभय बाळदे यांच्याशी चर्चा करणार आहोत. श्री अभय बाळदे यांनी आतापर्यंत 63हून अधिक नाटकांमधून काम केलंय. त्याशिवाय दूरदर्शनच्या मालिकांमधूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांचे अनेक विनोदी लेखही वर्तमानपत्रात छापून आलेले आहेत. तर भेटूया आपले आजचे पाहुणे श्री अभय बाळदे यांना. अभय दादा, नमस्कार. नमस्कार. आपल्या चेहरे मोहरे या सत्रात तुमचं खूप खूप स्वागत. अभय दादा, रंगभूमीवर तुमचा प्रवेश कसा आणि कधी झाला? खरं म्हणजे माझा रंगभूमीवर प्रवेश जो आहे तो अपघातानेच झाला असं म्हणावं लागेल. कारण ही गोष्ट आहे 1974ची, जेव्हा मी सातव्या वर्गात शिकत होतो. तेव्हा आमच्या कॉलनीमध्ये श्री विजय वाटाणे, जे माझे नाटकाचे पहिले गुरु, हे एक बालनाट्य बसवत होते. त्या नाटकाचं नाव होतं ह ह आणि ह ह ह. 3 अंकी नाटक होतं. आणि त्या नाटकाची तालीम सुरू झाल्याचं मला कळलं. तर मी रोज त्या तालमीत जाऊन बसायचो. मला एक अशी आवड होती की मग नाटकात आपणही काम करायला पाहिजे, आणि ते एक आवड निर्माण झाली ती तालीम बघून बघून. तर मी रोज जायचो. तर ते एक दिवस ते मला म्हणाले की अरे तू रोज येतो आहे तर तू तर नाटकात नाही आहे, मग तू आता एक काम कर, तू प्रॉम्प्टिंग करत जा रोज. तर म्हटलं ठीक आहे. तर मी मग त्या नाटकात रोज जायचो, प्रॉम्प्टिंग करायचो. आणि झालं असं की एक त्या नाटकात पात्र आहे उलटे शास्त्री नावाचं. म्हणजे ते पात्र सगळं उलटे वाक्यच बोलतो स्टेजवर. तर ते काम करणारा तो आमचा एक मित्र नाटकाच्या 4 दिवस आधी आजारी पडला. त्याच्यामुळे मग मला आमचे वाटाणे काका म्हणाले की अरे आता तुला प्रॉम्प्टिंग करून नाहीतरी रोल पाठ झालेला आहेस, तर तूच आता या नाटकात काम कर. तर मला इतका आनंद झाला की चल आपल्याला नाटकात काम करायला मिळतं आहे. आणि 4 दिवसांनी ते नाटक झालं. नाटक 3 अंकी होतं. त्याच्यात छान म्हणजे चॉकलेटचा बगीचा आणि बिस्किटाची झाडं वगैरे वगैरे असं त्याच्यात तो सेट होता. आणि रंगभूमीवरचा माझा पहिला डायलॉगच उलटा होता, कारण उलटे शास्त्रीचा रोल होता. आणि तो डायलॉग मला अजूनही आठवतो आहे. यका आज्ञा हे आणि रकारस, म्हणजे काय आज्ञा आहे राणी सरकार. आणि ते नाटक आम्ही केलं आणि खूप छान झालं ते नाटक. माझी उलटे शास्त्रीची भूमिकाही खूप छान झाली होती त्यातली. असा माझा रंगभूमीवरचा हा प्रवेश झाला. अरे वा. शेक्सपियरनी म्हटलंय की जग ही एक रंगभूमी आहे. तुमच्यासाठी जग एक रंगभूमी की रंगभूमी हेच जग? मी दोन्ही गोष्टी मानतो. म्हणजे जग ही एक रंगभूमी आहे ही अगदी खरी गोष्ट आहे. याचं कारण म्हणजे जगात घडणाऱ्या ज्या काही विविध घटना असतील, राजकीय असतील, ऐतिहासिक असतील, पौराणिक असतील, साहित्यिक असतील, या सगळ्या घटनांचा उहापोह म्हणजेच नाट्यलेखन. आणि या नाट्यलेखनांचं जेव्हा आपण नाटक रूपाने ते रंगभूमीवर सादर करतो, तेव्हा रंगभूमी ही एक जग होऊन जाते. बरोबर.
तुमच्या वाट्याला विनोदी भूमिका जास्त आल्या की सगळ्याच भूमिका सारख्या प्रमाणात तुम्हाला करायला मिळाल्या? हो, ही गोष्ट अगदी खरी आहे, की मी विनोदी नाटकांमध्ये जास्त कामं केली. पण असं नाही आहे, मी बऱ्याच सीरियस नाटकांमध्ये पण मुख्य भूमिका केलेल्या आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर संध्याछाया नावाचं एक नाटक पूर्वी फार गाजलेलं नाटक होतं. त्यात 2च पात्रं होती. वृद्ध जोडपं एक दाखवलं होतं आणि त्या वृद्ध जोडप्याच्या आयुष्यात घडणाऱ्या दुःखद घटनांचं चित्रण त्या नाटकामध्ये होतं. त्यातलं नानांची भूमिका, जी म्हाताऱ्याची भूमिका आहे, ती मी केली होती. लोकांना खूप आवडली होती ती. त्याच्यानंतर पर्याय नावाचं एक सीरियस नाटक मी केलं होतं जयवंत दळवींचं. त्याच्यात सासू आपल्या सुनांना जाळते वगैरे असं काहीतरी त्याची स्टोरी होती आणि तो सासरा जो असतो, तो सुनांच्या बाजूनी असतो आणि सुनांना पाठीशी घालत असतो आणि ती भूमिकासुद्धा सीरियसच होती सासऱ्याची. ती पण खूप छान झाली होती. त्याच्यानंतर गाठ आहे माझ्याशी हे एक नाटक मी केलं. त्याच्यात मी पत्रकार रंगवला. नंतर मधुकर तोरडमलांचं मगरमिठी नावाचं एक सुंदर नाटक, सस्पेन्स नाटक. यात मी व्हिलनची भूमिका केली होती. ती पण खूप छान झाली होती. त्या नाटकाला राज्यनाट्य स्पर्धेत बक्षीसही मिळालं होतं. तर अशा मी बऱ्याच सीरियस भूमिका पण केलेल्या आहेत. पण ही गोष्ट खरी आहे, की मी विनोदी नाटकं जास्त केले. आता आपल्या इथे कसं आहे, की एक असं होऊन जातं, की अरे, हा विनोदी नाटकं हा जास्त करतो, म्हणजे हा विनोदी भूमिका चांगल्या करू शकतो, मग याला विनोदी नाटकांमध्येच घ्या. तर हा एक ट्रेंड. आणि दुसरी गोष्ट अशी, की थोडासा माझा पिंड, लोकं असं म्हणतात, की थोडासा माझा विनोदी पिंड आहे. त्याच्यामुळे सुद्धा मला या भूमिका कदाचित विनोदी भूमिका मिळत गेल्या असाव्यात. पण अ, या सगळ्या भूमिका करताना, म्हणजे सीरियस असो किंवा विनोदी असो, या सगळ्या भूमिका करताना मला अतिशय आनंद मिळाला आणि मजा आली हे सगळ्या भूमिका करण्यात. सीरियस नाटकांचा एक सांगायचं म्हणजे एक वाहतोय दुर्वाची जोडी नावाचं कोल्हटकरांचं नाटक तुम्हाला माहिती असेल, गाजलेलं नाटक. त्याचे आम्ही नागपुरात 8 की 10 प्रयोग केले होते. तर त्या नाटकाचा एक प्रयोग कुठल्यातरी कॉलनीत शारदेच्या महिला मंडळाने घेतलेला होता आणि त्या मंडळाच्या बायका एक दिवस आमची तालीम बघायला आल्या आणि त्या समोर बसल्या. आम्ही नाटकाची तालीम सुरू केली. तर त्या अक्षरशः नाटकाची तालीम पाहूनच रडायला लागल्या होत्या आणि त्यांचे रुमाला पूर्ण ओले झाले होते रडून आणि ते नाटक आम्ही केलं. सीरियस नाटकच होतं. त्याचे 8-10 प्रयोग केले आम्ही. पण त्याच्यातली माझी भूमिका मात्र विनोदी होती. बाळू आपटेची भूमिका मी केली होती. एकच विनोदी पात्र होतं त्याच्यात आणि तेही नाटक खूप छान झालं होतं आमचं. तसंच दिल्या घरी तू सुखी रहा हे मला वाटतं कालेलकरांचं नाटक आम्ही केलं होतं. त्यात मध्यवर्ती मामाची भूमिका मी केली होती. त्या मामाचीच भूमिका त्या नाटकात फक्त विनोदी होती. बाकी पूर्ण नाटक ते सीरियस होतं. पण ते नाटक करतानाही खूप मजा आली. लोकांना रडवणं सोपं, परंतु हसवणं फार कठीण असं म्हणतात. लोकांना हसवण्याचं हे कसं, तुम्हाला कसं काय जमलं? ही गोष्ट अगदी खरी आहे, की लोकांना हसवणं हे खरोखरच कठीण आहे आणि विशेषतः आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना आधीच इतके टेन्शन्स आणि ऑफिसमध्ये टेन्शन, घरी टेन्शन्स, बाहेर टेन्शन्स. तर अशा ह्याच्यात लोकांना आपल्याला हसवायचं आहे, हे एक थोडंसं आणखी टेन्शन राहतंच. पण कसं आहे, की तुम्ही विनोदी नाटक करताना तुमचं टायमिंग, डायलॉग डिलिव्हरीचं टायमिंग आणि तुमचे एक्सप्रेशन्स हे जर तुमचे व्यवस्थित असतील आणि तुमचं टोनिंग, तर लोकं निश्चित हमखास हसतात, यात काही शंका नाही. पण तुमची बॉडी लँग्वेज आणि हे सगळं टायमिंग हे तुमच्या त्या संवादाशी जुळलं पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट विनोदी नाटकात असते आणि ती करताना तुम्हाला खरोखर खूप कसरत करावी लागते. यात काहीच वाद नाही. बरोबर. विनोदी भूमिकेनं जीवनात नेमकं काय दिलं? विनोदी भूमिकेनी मला काय दिलं? खरं सांगू, विनोदी भूमिकांनी मला
जीवन जगण्याचा आनंद दिला. ही गोष्ट अगदी खरी आहे. कारण मी मागेही तुम्हाला सांगितलं मगाशी, की आजकालचं हे धकाधकीचं जीवन, सगळं टेन्शन्स त्याच्यामुळे एक कुठेतरी लोकांना हसवावं, लोकांचं मनोरंजन करावं आणि त्यांचं माइंड फ्रेश करावं, या उद्देशानेच मी जास्तीत जास्त विनोदी नाटकं आत्तापर्यंत केली आणि करत राहणार. कारण लोकांना हसवण्यामुळे एक वेगळा मानसिक आनंद तुम्हाला मिळतो. लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघताना तुम्हाला खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं, की चला. आणि आपल्यालाही आनंद होतो, की आज आपण 2 तास प्रेक्षकांना हसवलं, त्यांचा माइंड फ्रेश केला. त्याच्यामुळे मला खरोखरच विनोदी भूमिकांनी खूप जीवन जगण्याचा आनंद दिला. आणि कसं आहे, की आपण बघतो, की जर चांगलं विनोदी वातावरण असेल, तर त्या वातावरणात जगण्याचा एक वेगळा आनंद असतो. अभयदादा, पडद्यामागचे किंवा रंगमंचावरचे काही गमतीशीर किस्से? आता गमतीशीर किस्से तर खूप आहेत आदिश्रीताई. आता सगळे जर सांगायला लागलो तर आपल्याला वेळ कमी पडेल. पण तरी 1-2 किस्से मी तुम्हाला सांगतो. एकदा आम्ही कारंजा लाडला प्रेम चालू आहे नाटकाचा प्रयोग करत होतो. तिथे ग्राउंडमध्ये, शाळेच्या ग्राउंडमध्ये ते नाटक होतं पटांगणात, आणि जवळपास 1,500-2,000 हजार लोक त्या नाटकाला उपस्थित होते. तर ते आमचा नाटकाचा प्रयोग 7 वाजता होता. तो सत्कार आणि याच्यामुळे आमच्या त्या नाटकात श्वेता पेंडसे, अजित पेंडसे वगैरे, ते श्वेता पेंडसेचा काहीतरी सत्कार होता नाटकाच्या आधी, आणि त्याच्यानंतर मग ते थोडासा आमचा 1 तास नाटक उशिरा सुरू झालं. त्याच्यामुळे 8-8:15ला नाटक सुरू झालं आणि 10 वाजले आणि तिथल्या प्रशासनाने आमचे माईक बंद करून टाकले. पण प्रेक्षक जागेवरच होते. आम्ही मग प्रेक्षकांना आवाहन केलं, की जर तुम्ही शांतपणे बसणार असाल तर आम्ही पुढचं जे काही 15 मिनिटाचं नाटक राहिलं आहे ते आम्ही पूर्ण करतो आणि आमचे आवाज तुम्हाला खणखणीत ऐकू येतील याची जबाबदारी आमची आहे. तर प्रेक्षक म्हणाले, ठीक आहे, तुम्ही नाटक सुरू करा. आणि आम्ही ते नाटक शेवटचं 15 मिनिटाचं केलं आणि एकही प्रेक्षक त्या नाटकातनं उठून गेला नाही, माईक बंद झाल्यावरसुद्धा. हे म्हणजे आम्हाला पण त्या प्रेक्षकांचं इतकं कौतुक वाटलं, की ते आपणहून म्हणाले, की नाही, तुम्ही नाटक करा, आम्ही पाहतो, आम्ही कोणीही जाणार नाही इथून. आणि ते नाटक आम्ही पार पाडलं आणि खूप छान झालं होतं ते नाटक. हा एक किस्सा. तसंच दुसरा एक किस्सा, आम्ही वाहीला एक प्रयोग करत होतो गणेशोत्सवात. तर त्याच्यात त्या दिवशी तिथे पाऊस खूप झालेला होता. तेही मैदानात नाटक होतं, प्रेक्षकही बरेच जमले होते. पण दुपारी तिथे पाऊस झाल्यामुळे काय झालं, की आम्ही नाटक सुरू केलं आणि अचानक ते जे पावसाळी किडे असतात ते असे, म्हणजे टोळधाड जशी असते तसेच ते सगळे स्टेजवर आले आणि आम्हाला नाटक करणं मुश्किल होऊन गेलं. म्हणजे वाक्य तोंड उघडणंसुद्धा आम्हाला शक्य नव्हतं. मग आम्ही शेवटी म्हणजे तोंडावर हात ठेवून कसे तरी आमचे डायलॉग पूर्ण केले आणि ते नाटक आम्ही कसं तरी ते पार पाडलं. पण ते कसं पार पाडलं ते आम्हालाच माहीत, कारण त्या किड्यांनी आम्हाला भरपूर त्रास दिला होता. म्हणजे क्षणात आले ते. असं काही नाही की बुवा सुरुवातीपासून आता स्टेजवर आम्ही पूजा केली, सगळं केलं, मेकअप करून आम्ही 1-2दा स्टेजवर जाऊन आलो, तिथे एकही किडा नव्हता. पण पडदा उघडल्याबरोबर ते किडे कुठून आले आणि काय आहे, तर पूर्ण स्टेज त्यांनी कॅप्चर केलं. आणि जसे त्या मधुमाशा हे असतात माशा, तसे ते सगळी टोळधाड ती आली स्टेजवर आणि आम्हाला खूप हैराण करून टाकलं होतं. तो एक किस्सा असा आमचा एक रंगला होता. अरे वा. नागपूरनं अनेक चांगले कलाकार या नाट्य क्षेत्राला दिले. अनेक जुने जाणते अनुभवी कलाकार आजही आपल्या नागपुरात आहेत. त्यांनी आता नवीन पिढीला घडवायला हवं असं वाटतंय का? अर्थात हेही तितकंच खरं की नवीन पिढी पण त्यांचे अनुभव ऐकायला, त्यातून शिकायला उत्सुक असली पाहिजे. निश्चितच. म्हणजे जर आमच्याकडे आजच्या तरुण पिढीतले लोक आले, मुलं मुली, की आम्हाला
नाटकातलं काही शिकायचं आहे किंवा काही करायचं तर आम्ही निश्चितपणे त्यांना शिकवायला तयार आहोत. फक्त एवढंच आहे की आजकालच्या मुलामुलींना एवढा वेळ मिळायला पाहिजे हे पण एक आहे. कारण कसं आहे की पूर्वी जेव्हा आम्ही 20-25 वर्षापूर्वी नाटक करायचो तेव्हा मुलींची लाईन लागायची की बा आम्हाला घ्या नाटकात. तर ते सगळ्यांना घेणं काही शक्य व्हायचं नाही. पण आताची परिस्थिती फार उलटी आहे की आता आपल्या इथे म्हणजे एखादा आपल्याला पात्र हवं असेल तर आपल्याला 10 ठिकाणी विचारावं लागतं, अरे आहे का रे एखादा मुलगा काम करणारा तरुण, की आहे का रे एखादी मुलगी असा रोल करणारी. तर अर्थात या तरुण पिढीचा काहीच दोष नाही आहे. कारण आताचं शिक्षण, त्यांचं करिअर, त्यांचे क्लासेस आणि या सगळ्या प्रकारामुळे या तरुण पिढीला नाटकाकडे वळायला वेळच मिळत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि तसंही आपल्या इथे नागपुरात नाटकांची संख्या अत्यल्प प्रमाणात असते. म्हणजे आपल्या इथे एक मी थोडंसं मार्क केलं आहे की आपल्या इथे स्पर्धात्मक चळवळ जास्त आहे. म्हणजे असं की गणेशोत्सवाच्या दरम्यान आपल्या इथे नाटकाच्या तालमी सुरू होतात. गणेशोत्सवात नाटकं होतात, मग त्याच्यानंतर स्पर्धेत नाटकं होतात. ज्या काही स्पर्धा होत असतील, राज्य नाट्य स्पर्धा किंवा दीपरंग स्पर्धा किंवा इतर आणखी. आणि त्यानंतर मग डिसेंबरपर्यंत हे सगळं चालतं आणि पुन्हा जानेवारीपासून सारं कसं शांत. खरं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जानेवारी ते मे हा जो पिरियड असतो हा खरा म्हणजे नाटकाचा पिरियड असतो. आणि याच पिरियडमध्ये जास्तीत जास्त नाटकांची निर्मिती नागपूरच्या संस्थांनी केली तर त्यांची नाटकं पण बघायला प्रेक्षक काही का प्रमाणात येतील. कारण आपल्या इथे तसंही नागपूरचं नाटक म्हटलं की प्रेक्षकाची जरा वानवाच असते की नागपूरचं नाटक आहे काय बघायचं. हे एक थोडासा ट्रेंड आपल्या इथे आहे अजूनही थोड्याफार प्रमाणात. पण एक स्पर्धात्मक चळवळ न ठेवता माझं म्हणणं असं आहे की एक व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीकडे आपण आपल्या संस्थांनी, आपल्या इथल्या नाटकाच्या संस्थांनी वळलं पाहिजे. अर्थात ही गोष्ट खरी आहे की व्यावसायिक नाटकाची निर्मिती करायची म्हणजे पैशाचा हा मुख्य प्रश्न असतो. कारण आपल्या इथल्या संस्था काही इतक्या श्रीमंत नाही आहेत की व्यावसायिक नाटकाचे प्रयोग करू शकतील असे. पण तरी पण मी मागे एक 20-22 वर्षापूर्वी एक लेख पेपरमध्ये इथला दिला होता की नागपुरात व्यावसायिक रंगभूमी स्थापन करण्याकरता प्रायोजकांनी पुढे यावं. म्हणजे आपल्या इथे आजच्या मितीला नागपुरात असे बरेच श्रीमंत लोक आहेत किंवा उद्योगपती आहेत की ज्यांना नाटक या विषयात गोडी आहे. आणि ते लोक त्या लोकांनी जर नाटकाला प्रायोजित केलं, ॲटलिस्ट एक निर्मिती म्हणजे पहिला प्रयोग करता तरी त्यांनी प्रायोजक तर स्वीकारलं तरी बराचसा निर्मात्यांचा भार हलका होऊन जातो. कारण होतं काय की बरोबर आहे आपल्या इथे व्यावसायिक आता सिद्धिविनायक पब्लिसिटी आपल्या इथे जी आहे समीर पंडित यांची, ते चांगलं काम करतात आहे. व्यावसायिक नाटकाची निर्मिती दरवर्षी ते 1 ते 2 नाटकाची व्यावसायिक निर्मिती ते करतात आहे. पण शेवटी प्रश्न हाच आहे ना की जर प्रेक्षकच बघायला आले नाही तर त्या निर्मात्यालासुद्धा परवडलं पाहिजे. कारण आपण बघतो की एक प्रयोग आपण केला, व्यावसायिक प्रयोग पहिला नागपूरला, की त्याच प्रयोगाला जेमतेम 100-125 लोक, म्हणजे खर्चसुद्धा निर्मात्याचा निघत नाही. तर अशा परिस्थितीत तो निर्माता हिंमतच करू शकत नाही व्यावसायिक प्रयोग लावायची. कारण कुठेही बाहेरगावीसुद्धा प्रयोग जर लावायचा असेल किंवा नागपुरात आजूबाजूला तरी पैसा हा तुम्हाला लागतोच. आणि आज नाटकाचा एक प्रयोग करायचा म्हणजे कमीत कमी 40,000 ते 50,000 रुपये खर्च अपेक्षित आहे आणि तो होतोच. त्याच्यामुळे एक व्यावसायिक रंगभूमीचं आपल्या इथलं जे स्वप्न आहे आता ते केव्हा साकार होतं. पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की अजून प्रयत्नांची गरज आहे. सर्वांनी मिळून याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. नाट्य परिषदेने सुद्धा याच्यात थोडासा सहभाग घेतला तर निश्चितच व्यावसायिक रंगभूमी नागपुरात लवकर स्थापन होऊ शकेल. कारण होतं काय की आपल्या इथे आपण व्यावसायिक नाटक करतो पण त्यातले कलाकार जे असतात ते म्हणजे राजमान्य झालेले नसतात, म्हणजे रसिकमान्य झालेले नसतात. त्याच्यामुळे काय असतं की प्रेक्षकांची गर्दी नाटकाला होत नाही. आता मुंबई पुण्याचे व्यावसायिक नाटकं येतात, त्याच्यात मोठे मोठे कलाकार असतात. त्या कलाकारांच्या नावावर लोक नाटक बघायला आपण जातो. पण खरं म्हणजे आपल्या नागपुरातसुद्धा मी अगदी अभिमानाने सांगेन की नागपुरातसुद्धा पुण्या मुंबईच्या तोडीचेच नाटकांची निर्मिती आता व्हायला लागली आहे. गेल्या 5 वर्षापासून मी बघतो आहे आणि खूप छान छान कलाकार नवीन आलेले आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत आणि बरेचसे अनुभवी ज्येष्ठ कलावंतही आहेत की
जे खूप छान काम करतात आणि व्यावसायिक नाटकं त्यांनी या 5 वर्षात गेल्या 5 वर्षात आपल्या इथे जे काही व्यावसायिक नाटकं झाली ती खूप छान दर्जेदार नाटकं झाली. तर माझी नागपूरच्या प्रेक्षकांना हीच विनंती आहे की तुम्ही नागपूरचं नाटक बघायला या आणि कलाकारांचा उत्साह वाढवा. कारण कसं आहे की व्यावसायिक व्यासपीठ लाभलं की कलाकारांचा दर्जा आपोआप सुधारतो. हे प्रेक्षकांनीसुद्धा मान्य करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण आता चांगले नाटकं आपल्या इथे भरपूर होत आहेत. पण प्रेक्षक नसल्यामुळे मग काय होतं की एक एक प्रयोग झाला की आपण नाटकाचे प्रयोग बंद करतो. पण त्याच्यात निर्मात्याचीही चूक नसते कारण त्याचाही पैसा अडकलेला असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की व्यावसायिक रंगभूमी आपल्या इथे स्थापन करायची म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे प्रायोजकांनी पुढे यायला पाहिजे आणि व्यावसायिक रंगभूमीची बीजं आपल्या इथे रोवली पाहिजेत नागपुरात. निश्चितपणे आपलं नागपुरात व्यावसायिक रंगभूमीची निर्मिती होऊ शकते. अनेक संस्था आहेत आपल्या इथे, चांगल्या चांगल्या संस्था आहेत. आपल्या म्हणजे प्रायोगिक नाटकंही ते करतात, व्यावसायिक नाटकंही करतात, कमर्शियल नाटकं करतात. तर अशा संस्थांनी आता थोडासा पुढाकार घेऊन प्रायोजक जमवून असे व्यावसायिक नाटकं करावे असं एक म्हणजे नागपुरातला एक कलाकार म्हणून असं वाटतं की बा आपल्यालाही काही व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला मिळालं तर बरं होईल. म्हणजे त्या दृष्टीने पण आपला दर्जाही कामाचा आणखी सुधारतो आणि ज्येष्ठांचा अनुभव पण मिळतो. आणि आम्ही तुम्ही विचारल्याप्रमाणे आम्ही खरोखर तयार आहोत. कोणीही तरुण कलाकार जर आमच्याकडे आले तर मी आहे, रानडे काका आहे आणि राजा नरसापूरकर आहेत. आपल्या इथे बरेच ज्येष्ठ कलावंत आहेत की जे त्यांना मार्गदर्शन त्या तरुणींना करू शकतात, कलाकारांना करू शकतात. आणि आतापर्यंत आम्ही केलेलंही आहे. आतापर्यंत जवळपास आम्ही नागपुरातल्या जवळपास 500-700 कलाकारांबरोबर आतापर्यंत कामं केलेली आहेत. आणि त्यातनं एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की नागपुरात खरंच चांगले कलाकार आहेत. पण कसं आहे की एक व्यावसायिक व्यासपीठ जोपर्यंत त्यांना उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा दर्जा आणखी जो काही आहे आता चांगलाच आहे दर्जा, पण तो आणखी सुधारायला व्यावसायिक व्यासपीठ जर त्यांना मिळालं तर निश्चितच मदत होईल. आणि मला हेही सांगणं आहे की एक स्पर्धात्मक चळवळ आपल्या नागपुरात किंवा विदर्भात न ठेवता वर्षभर संस्थांनी नाटकं करत जावे. आणि एक मी गोष्ट आणखी मार्क केली आहे की जोपर्यंत प्रेक्षकांवर तुम्ही नाटकांचा मारा करत नाही याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही एका व्यावसायिक नाटकाचे महिन्याला 4 ते 5 प्रयोग करत नाही आणि त्याची भरपूर जाहिरात करत नाही तोपर्यंत तुम्हाला सुरुवातीचे 4-5 प्रयोग हा प्रेक्षक कमी मिळेल यात शंकाच नाही. आणि तो प्रयोगही लॉसमध्येच जातात. पण एक माझा असा एक अंदाज आहे की नाटकांचा मारा जर प्रेक्षकांवर केलं तर एक कसं जाहिरात होते, जाहिरातीमुळे लोकांना एक थोडंसं क्युरिओसिटी वाढते की अरे या एका नाटकाचे हा 5वा प्रयोग 6वा प्रयोग म्हणजे या नाटकात निश्चितच काहीतरी असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. तर ते कसं लोकांना ते थोडंसं जोपर्यंत आपण हे पटवून देत नाही तोपर्यंत लोक आपल्या रंगमंदिराकडे वाटचाल करणार नाहीत. त्याच्यामुळे या बाबतीत आपल्यालाही थोडंसं प्रयत्न करावे लागतील. सर्व संस्थांनी मिळून प्रयत्न करावे लागतील आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन व्यावसायिक नाटकांची निर्मिती नागपुरात सहज शक्य आहे असं मला वाटतं. अभय दादा, खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा करून. अतिशय सुंदर सुंदर असे तुमचे अनुभव ऐकायला मिळाले. मला वाटतं की पुढच्या पिढीलाही तुमच्या सगळ्या ज्येष्ठ कलाकारांकडून नक्कीच बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्या आम्हाला शिकायलाही आवडतील. आज चेहरे मोहर या सत्रात तुम्ही आवर्जून आलात, मला वेळ दिलात, यासाठी मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.